हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज तुम्ही विचार करत असाल की मी किचनमध्ये काय करते. येस राईट. सो काही नाही, आज मम्मी घरी नाही आहे, ती गेली आहे मावशीकडे. सो मी विचार केला आहे की काय बनवू. सो पप्पानी मला विचारलं फोन करून काय घेऊन येऊ मी आज बनवायला, काय बनवशील. ते बोलले कोलबी घेऊन येऊ का. तर मी म्हणाली ठीक आहे चालेल, कारण माझ्या हातची कोलबी खूप मस्त लागते. मी फ्राय पण करते आणि मस्त रस्सा पण करते. पण आज मी बनवणार आहे फक्त रस्सा, आज फ्राय नाही करणार आहे. तर मस्त फ्रेश अशी ही कोलबी आणलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि मग आज बनवणार आहे मी कोलबीचा रस्सा. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर ही अशी मस्त फ्रेश कोलबी आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि कोकम आगळ टाकणार आहोत. आपण इथे 2 स्पून्स तरी आपण घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट, छान टाकलेली आहे. आता आपण याच्यात टाकणार आहे कोकम आगळ. आता आपण ह्याला मिक्स करून घेणार आहे छान, आणि 10 मिनिटं तरी ह्याला ठेवायचं आहे. आपण आता इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे तेल. तेल टाकून झालेलं आहे. त्याला एक मीडियम आचेवरती ठेवायचं आहे. ते आपण कांदा कापून घेतलेला आणि लसूणच्या 5-6 पाकळ्या घेतलेला आहे. आता आपण ह्याला ठेचणार आहे आणि तेलात टाकणार आहे. ओके. तुम्हाला एक टिप देते, जर तुम्ही फिश फ्राय करत असाल किंवा काही कोलंबी फ्राय करत असाल, फिश फ्राय करत असाल, तर जेव्हा ते तेल टाकतं ना त्याच्यामध्ये 5-6 पाकळ्या लसूण अशा ठेचून टाकायच्या. त्यामुळे मच्छीला एक वेगळीच अशी टेस्ट येते आणि अशी स्मेल येत असतो छान असा. ओके, माझ्याकडनं एक तुम्हाला टिप्स. आता हे थोडंसं आपण याला शॅलो फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण कांदासुद्धा टाकणार आहे. पण आता त्याच्यात कांदा टाकतोय. हां, आपण इथे गोल्डन फ्राय कांदा करून घेणार आहे. तोवर आपली कोलबी ही मायग्रेट होत आहेच. इथे मी मस्त हळद, मीठ, मसाला काढून ठेवलेला आहे यामध्ये टाकायला. ते गोल्डन फ्राय थोडं झालं की आपण थोडं याच्यात मीठ मसाला टाकणार आहे. आता गोल्डन असं कलर आलेला आहे ह्याला. इथे टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि ही कढीपत्ता थोडं धुवून घेतलं आहे, तो आपण टाकणार आहे याच्यात. जास्त नाही टाकायचं. आणि आता हा टोमॅटो जाणार आहे. आत्ताच मस्त वास येतोय लसूण आणि त्याचा पण असं फ्रेग्रन्स येतो छान. गॅस आता कमी ठेवायचा आणि त्यामध्ये आपण टाकून घ्यायचं हळद, मीठ, 1 चमच असं मसाला, थोडंसं अजून, त्यानंतर हळद जास्त नाही, थोडीशीच टाकायची, आणि 1 चमच मीठ. ओके, मिक्स मिक्स मिक्स. तर हे छान असं मिक्स झालेलं आहे.
तर आपण ह्याच्यात टाकणार आहे आपली ही कोळंबी. सगळीकडे असा मसाला लागला पाहिजे कोळंबीला. आपण ही थोडं घट्टच बनवणार आहे रस्सा. वाटते सगळीकडे झालं आहे मिक्स, राईट? येस, ऑल राईट. त्याच्यात थोडं आपण पाणी टाकणार आहे आता. त्याच्यात पाणी टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलं आहे. ओके, तर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. 15 ते 20 मिनिटं आपण ह्याला ठेवणार आहे. ओके, चलो आता 15-20 मिनिटांनी दाखवते कसं होतंय. भारी वास येतोय, एवढं भारी स्मेल येतो ना. आता आपण बघूया. ओ माय गॉड, इट्स टू टेम्पटिंग यार. आणि काय वास येतोय ना, काय सांगू तुम्हाला. खूप भारी वास येतोय. आपण टेस्ट करणारच आहे. आपण टेस्ट करून बघूया कसं आहे. टेस्ट करूया. खूप भारी झालाय, खूप भारी. स्टू यम्मी यार, खूप भारी, खूप भारी. तुम्हाला देऊ नाही शकत, नाही तर खरंच दिलं असतं पाठवून एकेकाला. पण ठीक आहे, चला. तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर इच्छा असेल मी अजून काय काय बनवते, नक्की मला सांगा मी अजून काय बनवते. कमेंट करून सांगा मी काय बनवते. बाकी रस्सा खूप छान झालेला आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.